नमस्कार मित्रांनो, आर्य टी व्हीच्या या आध्यात्मिक चॅनलवर आपलं पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण अद्वैतानुभूती ग्रंथातील श्लोक 22 ते श्लोक 28 पर्यंतचे विवेचन ऐकणार आहोत. आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. आजचा प्रथम श्लोक आहे, प्रमेयादि त्रयं सार्थं भानुना घटकोद्यवत् येन भाति सह एव अहम प्रेमयादि विलक्षण. अर्थात सूर्याचा प्रकाश माठ व त्यांच्या भिंतींना प्रकाशित करतो, पण सूर्य स्वतः त्या माठाशी भिन्न आहे. त्याचप्रमाणे आत्मा हा प्रमेय, ज्ञानाचे विषय, ज्ञाता, जाणणारा आणि ज्ञान या तिन्ही गोष्टींशी जोडलेला असला तरी तो त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. येन भाती म्हणजे ज्याच्या तेजाने सर्व प्रकट होते तो आत्मा आहे. आत्मा हा प्रकाशाच्या स्रोताप्रमाणे आहे. तो स्वतः प्रकाशमान असून इतर सर्व गोष्टींना प्रकाशित करतो. मात्र या सर्व गोष्टींशी त्याचे कोणतेही स्वभावता नाते नाही. आत्मा हा स्वतंत्र, शाश्वत आणि सर्व स्वरूप आहे. जसा सूर्य माठ किंवा भिंतींनी बदलत नाही, तसा आत्माही प्रमेय, ज्ञान आणि ज्ञाता यांच्याशी असलेल्या संबंधामुळे कधीही प्रभावित होत नाही. पुढचा श्लोक बघूया. भानुस्मरणतः यद्वत् स्फुरतीव घट आदिकं स्फूर्ति इव प्रेमयादि आत्मा स्फुरणता तथा. अर्थात सूर्यप्रकाशामुळे माठ इत्यादी वस्तूंचे प्रतिबिंब दिसते, पण माठ स्वतः सूर्य नसतो. त्याचप्रमाणे आत्माच्या तेजामुळे प्रमेय, ज्ञानाचे विषय, ज्ञाता अर्थात जाणणारा आणि ज्ञान प्रकट होतात. प्रत्यक्षात या गोष्टी आत्म्यापासून भिन्न आहेत. स्फुरण म्हणजे प्रतिबिंब किंवा प्रकाशन. आत्माच्या प्रकाश म्हणजे त्याचे चैतन्य, ज्यामुळे हा तिन्ही गोष्टी अनुभवता येतात. या तिन्ही गोष्टी जरी आत्म्यातून प्रगट होत असल्या तरी आत्मा स्वतः त्यांच्याशी निर्लिप्त आहे. जसे सूर्य माठाच्या प्रतिमेशी एकरूप होत नाही, तसे आत्मा हा तिन्ही गोष्टींच्या स्वरूपाशी एकरूप होत नाही. पुढचा श्लोक पाहूया. पिष्ट आदि गुल संपर्कात गुलवत प्रतिमान यथा आत्मयोगात प्रमेयादि आत्मवत प्रतिमान भवेत. अर्थात जसा पिष्टा म्हणजे गव्हाचा कण गुळाच्या संपर्कामुळे गोडसर होतो, तसा प्रमेय, ज्ञाता आणि ज्ञान यांच्या आत्म्याच्या संपर्कामुळे चैतन्य प्राप्त होते. आत्मा हा चैतन्याचा स्रोत आहे. आत्मयोग म्हणजे आत्म्याशी असलेला संबंध. प्रमेय इत्यादी गोष्टी निर्जीव असूनही आत्माच्या संपर्काने त्यांना जीवनाचा स्पर्श होतो. जसे गुळाच्या संपर्काने कण गोडसर होतात, तसे आत्म्यामुळे ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी कार्यरत होतात. परंतु या सर्व गोष्टींचे अस्तित्व हे आत्म्याच्या अस्तित्वावरच अवलंबून आहे. आत्मा स्वतः स्वावलंबी व शुद्ध स्वरूप आहे. पुढचा श्लोक बघूया. घटनीर अन्नपिष्टानां औष्णत्वं वहिनयोगतः वहिनं विना कथं तेषां उष्णता स्यात् तथा क्वचित्. मठातील पाणी, अन्न किंवा गहू यांना जसे अग्नीमुळे उष्णता प्राप्त होते, तसेच प्रमेय, ज्ञाता आणि ज्ञान यांना आत्म्याच्या योगामुळे चेतना प्राप्त होते. अग्नीशिवाय अन्न, पाणी किंवा गहू यांना कधीच उष्णता येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आत्म्याशिवाय या गोष्टींना चैतन्य किंवा अस्तित्वाची जाणीव होऊ शकत नाही.
आत्मा हा अग्नीप्रमाणे आहे. तोच सर्व गोष्टींना सजीवत्व देतो. मात्र तो स्वतः कोणत्याही वस्तूंच्या स्थितीत अडकत नाही. अग्नी जसा अन्नाला उष्णता देतो पण स्वतः अन्न बनत नाही, तसेच आत्मा इतर गोष्टींना चैतन्य देतो पण स्वतः त्यांच्या स्वरूपात अडकत नाही. पुढचा श्लोक पाहूया. हा श्लोक 26 आहे. भूतभौतिक देहानां स्फुर्तिता स्व आत्मयोगतः विना आत्मानं कथं तेषां स्फूर्तिता स्यात् तथा क्वचित. अर्थात भूत म्हणजे पंचमहाभूत आणि भौतिक जगातील वस्तू यांना जसे चैतन्य आत्म्यामुळे मिळते, तसेच शरीरालाही आत्म्याच्या योगामुळे चेतना मिळते. आत्मा हीच सर्व सजीव वस्तूंमध्ये चेतनेची मूळ कारण आहे. जर आत्मा नसता तर शरीराला किंवा पंचमहाभूतांना स्फूर्ती अर्थात चेतना मिळालीच नसती. आत्म्याच्या संपर्कामुळेच शरीराला चेतना येते. पण शरीर आणि आत्मा यांचे स्वरूप वेगळे आहे. आत्मा हा शुद्ध चैतन्य असून शरीर, मन व इंद्रिये हे केवळ त्याचे साधन आहेत. आत्माशिवाय शरीराला कधीच स्वतःची हालचाल किंवा जाणीव होऊ शकत नाही. पुढचा श्लोक पाहूया. श्लोक 27. नानाविधेषु कुंभेषु वसति एकं नभ यथा नानाविधेषु देहेषु तद्वत् एक वसामि अहम्. अर्थात जसे वेगवेगळ्या प्रकारच्या माठामध्ये एकच आकाश अर्थात नभ समावलेले असते, तसेच वेगवेगळ्या देहांमध्ये आत्मा हा एकच असतो. शरीर कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी आत्मा हा त्यांच्यात समान असतो. नभो यथा म्हणजे आकाश जसे सर्वव्यापी आहे तसे आत्माही सर्वव्यापी आहे. शरीरांची विविधता आत्म्याच्या एकत्वावर कधीच परिणाम करत नाही. आत्मा हा प्रत्येक देहात समान असून त्याच्या स्वरूपतः कोणत्याही देहाशी संबंध नाही. पुढचा श्लोक. श्लोक 28. नानाविधित्वं कुंभानां न याति एव यथा नभः नानाविधित्वं देहानां तद्वत् एव न यामि अहम्. अर्थात जसे माठाच्या विविधतेमुळे आकाशाच्या स्वरूपात काही बदल होत नाही, तसेच शरीरांच्या विविधतेमुळे आत्मा कधीच बदलत नाही. माठाचे प्रकार वेगवेगळे असले तरी आकाश नेहमीच एक समान राहते. त्याचप्रमाणे आत्मा हा प्रत्येक देहात समान असून त्याचा कोणत्याही देहाच्या स्थितीशी संबंध नाही. आत्मा हा शाश्वत, अविकारी आणि निराकार आहे. शरीरांची विविधता ही केवळ बाह्य स्वरूपाची असते. आत्माच्या शुद्ध स्वरूपावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. यामुळे आत्म्याचे स्वरूप अद्वितीय व सार्वत्रिक राहते. तर आजचं विवेचन आपण इथेच संपवूया. भेटूया पुढच्या भागात एक नवीन श्लोक आणि त्याच्या विवेचनासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.